फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयरकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2. ठीक आहे, त्याच्यातला क्वेश्चन नंबर किती चालू आहे? क्वेश्चन नंबर 9 चालू आहे. ओके, आतापर्यंत जे काही क्वेश्चन शिकवलेत मी क्वेश्चन नंबर 8 पर्यंत ऑल क्लिअर केलेले आहे. ठीक आहे, 1.1 क्लिअर केलेला आहे आणि 1.2 पण अर्धा क्लिअर केलाय. ठीक आहे, थोडेसे क्वेश्चन राहिले त्याच्यानंतर 1.2 क्लिअर होईल. ठीक आहे, आणि हा हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 देण्यासाठी तुम्हाला हे फॉर्म्युला यायला पाहिजे. ठीक आहे, जर फॉर्म्युला जर तुम्हाला आले तर नक्की क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला जमणार. कारण कसं, क्वेश्चन नंबर 9 मध्ये सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचंय. सो सबस्टिट्यूट करत असताना म्हणजे तुम्हाला ह्याला पहिलं ऑब्झर्व करावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. ठीक आहे, ऑब्झर्व करून व्हॅल्यू पुट करायची गरज आहे. म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युले लर्न पाहिजे, म्हणून मी हे फॉर्म्युले लिहिले तिथं बाजूला. ठीक आहे, आणि हा रोज 12 लेक्चर 1:30 वाजता असेल. सगळ्यांनी लाईव्ह या आणि तुमच्या फ्रेंडला पण सांगा की 1:30 वाजता लाईव्ह लेक्चर आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. सो बघा, बाहेर कॉस इनवर्स आहे, सो आतमध्ये पण कॉस आणण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, कॉस किंवा साइन चालेल. ठीक आहे, पण आता मी पहिला ऑब्झर्व करणार. कसं ऑब्झर्व करणार? इथं 1 मायनस आहे, इथं 1 प्लस आहे. सो कुठे आहे का? इथं नाही, इथं पण नाहीये. डिनोमिनेटर पण पाहिजे ना. सो इथं पण नाही, इथं पण नाही. बघा इथं आहे, म्हणजे मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो काय? 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. सो मी एक्सच्या जागी टॅन पुट करू शकतो. ठीक आहे, सो पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा. आणि इक्वेशन माझं जे क्वेश्चन आहे ते एक्सच्या फॉर्म मध्ये. सो माझा आन्सर पण एक्सच्या फॉर्म मध्येच यायला पाहिजे. सो टॅन तिकडे शिफ्ट करा. सो टॅन इनवर्स ऑफ, बघा टॅन तिकडे शिफ्ट करतो, मग टॅन इनवर्स होणार एक्स येणार इक्वल टू थिटा राहणार. ठीक आहे, चला मग आता व्हॅल्यू पुट करूया. y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स म्हणजे काय होतं? एक्स म्हणजे काय? टॅन होता. सो टॅन आणि हा स्क्वेअर, बघा इथं स्क्वेअर देतो. ठीक आहे, बरोबर ना. एक्सचा स्क्वेअर होता असा स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा आणि त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर हा इथे येतो पुढं, नेहमी लक्षात ठेवा. अँगलला जात नाही, इथं द्यायचा नाही स्क्वेअर, इथं द्यायचा. ठीक आहे, इथं काय येणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, कारण एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा आहे. सो ओके, मग आता हा फॉर्म्युला कुणाचा आहे रे? हा माझा आहे? नाही, हा फॉर्म्युला कॉस 2x आहे. सो मी इथं लिहिणार y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ कॉस 2x. लिहू का? इथं एक्सच्या फॉर्म मध्ये होतं म्हणून एक्स होतं. सो इथं थिटाच्या फॉर्म मध्ये, सो 2 थिटा. सो इथे ना 2 थिटा. ठीक आहे, कॉस कॉस गेट कॅन्सल. सो y इक्वल टू 2 थिटा. सो थिटा म्हणजे काय? थिटा म्हणजे काय? थिटा इज नथिंग बट टॅन इनवर्स ऑफ एक्स. सो y इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, कारण माझं आन्सर पण एक्सच्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे. सो y इक्वल टू 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स. आपण लेसन कोणता शिकतोय? डिफरन्शिएशन. ठीक आहे, मग एवढं करून चालेल का? नाही, मग आता डिफरन्शिएट पण करावं लागेल ना. ठीक आहे, मग डिफरन्शिएट ह्याच्या खाली या व्यवस्थित. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हा इथे ना dy बाय dx इक्वल टू, हे 2 ऍज इट इज राहणार. ओके, मान्य. हे 2 तसंच राहणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स. काय तर टॅन इनवर्स ऑफ एक्स सांगितलंय मी तुम्हाला. टॅन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह येतं 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे फॉर्म्युले लर्नच पाहिजे. ओके, 2 1 जा 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, असा हे तुमचं सोल्युशन आहे. चला काढा स्क्रीनशॉट. तुम्हाला इनवर्सचे फॉर्म्युले यायला पाहिजे. आता बघा, मी इथे इनवर्सचे फॉर्म्युले लिहिले, जागा कमी आहे रे. ठीक आहे, म्हणून तुम्ही पण रेग्युलर बघा व्हिडिओ. रेग्युलर व्हिडिओ बघणार तर तुम्हाला नक्की 100% सांगणार, नाही का, सांगतो, समजणार तुम्हाला. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर सेकंड वन बघा, व्यवस्थित लक्ष द्या, नक्की समजणार. ओके, चला. y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. ओके, बाहेर काय? टॅन इनवर्स. सो पहिलं टॅन कडे जावा, कारण मला आतमध्ये टॅनच्या फॉर्म मध्ये आणावं लागेल ना. सो पहिले मी टॅन कडे जाणार. बघा, टॅन कडे गेलो. टॅन 2x चा फॉर्म्युला काय? 2. यस, 2 आहे. इथं x आहे, इथं टॅन x आहे. सो 1 मायनस, इथं आहे का 1 मायनस? हो आहे. आणि एक्सच्या जागी मी परत टॅन पुट करू शकतो.
सो माझा हा फॉर्म्युला मॅच होतो. आणि हा का नाही होत, कारण इथं प्लस आहे ना, सो साइन नाही होणार अप्लाय. सो आता मी काय करणार, पुट एक्स इक्वल टू काय घेणार, एक्स म्हणजे टॅन थिटा घ्या. ठीक आहे, एक्स इक्वल टू टॅन थिटा आणि थिटा इक्वल टू काय येणार आहे, हे थिटा तिथंच, टॅन तिकडे शिफ्ट करा. सो दॅट टाइम टॅन इनवर्स ऑफ एक्स येणार. ठीक आहे, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स, हे लक्षातच ठेवा नेहमी. हा चला आता आता काय करणार, व्हॅल्यू पुट करा. टॅन इनवर्स ऑफ 2 इथे येणार एक्सच्या जागी टॅन थिटा, एक्सच्या जागी टॅन थिटा. ठीक आहे, टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. स्क्वेअर का म्हणजे इथे का मला नाही, कारण फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चन मध्ये स्क्वेअर आहे. सो दॅट टाइम टॅन स्क्वेअर थिटा. ओके, चला नेक्स्ट. टॅन इनवर्स ऑफ कुणाचा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला कोणाचा आहे बघा, हा फॉर्म्युला आहे टॅन 2x चा. इथं x होता म्हणून इथं x लिहिला. सो इथं थिटा आहे, सो टॅन 2 थिटा येणार. ओके, हे गेट कॅन्सल म्हणजे इथं राहिलं 2 थिटा. ओके, y इक्वल टू 2 थिटा. सो 2 थिटा म्हणजे काय, टॅन इनवर्स ऑफ x. सो टॅन इनवर्स ऑफ x येणार. मग डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. जसं मी फर्स्ट ह्याला केलं तसंच डिफरन्शिएट. सो काय ना, dy बाय dx इक्वल टू 2 बाजूला आपण टॅन इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर येतो. सो 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर झाला आन्सर. ठीक आहे, म्हणून बोलतोय फॉर्म्युला यायला पाहिजे. आणि मला काय नाही, मी हे रफ केलं जरी तरी मला ऑटोमॅटिक जमणार आहे, कारण 3 वर्ष झालं एक्सपिरियन्स आहे. मग मी डायरेक्ट पण करू शकतो असं. ठीक आहे, पण तुम्हाला सांगण्यासाठीच तर आलोय ना मी. सो मी तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करून जाणार. क्वेश्चन नंबर थर्ड वन बघा. थर्ड मध्ये काय दिलं इथं, y इक्वल टू साइन इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलाय. ठीक आहे, मग फॉर्म्युला बघा कोणते कोणते आपल्या होतात. बाहेर इथं साइन इनवर्स आहे, सो पहिले मी साइन कडे जातो. आहे का 1 मायनस आहे का आणि 1 प्लस आहे का खाली, नाहीये. ठीक आहे, सो चला तो फॉर्म्युला नाही घेणार मी. आता कॉस कडे जावा, बघा इथं येईल 1 मायनस, बघा 1 मायनस आणि 1 प्लस. सो मी ही व्हॅल्यू एक्सच्या जागी मी टॅन थिटा पुट करू शकतो. ठीक आहे, टॅन एक्स का नाही, कारण इथं ऑलरेडी एक्स आहे ना. सो टॅन थिटा पुट करणार. ठीक आहे, पुट एक्स इक्वल टू टॅन थिटा वेअर थिटा इक्वल टू, हे टॅन तिकडे जाणार. सो टॅन इनवर्स ऑफ एक्स होणार, टॅन इनवर्स ऑफ एक्स आणि राईट साइडला थिटा राहणार. सो मी हे लेफ्ट साइड लिहिलं, हे राईट साइड लिहिलं. ठीक आहे, काय फरक नाही पडणार. ओके, चला नाव आता काय करणार, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1 मायनस एक्सच्या जागी टॅन. ओके, टॅन स्क्वेअर, इथं स्क्वेअर आहे सो स्क्वेअर थिटा. ठीक आहे, अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, हा फॉर्म्युला ह्याचा आहे. सो कॉस 2x, पण इथे थिटा आहे, सो कॉस 2 थिटा आहे. ओके, सो इथे येणार साइन इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. बट हे आणि हे कॅन्सल होईल का, नाही होणार. सो कॉसला मला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय. नेहमी लक्षात ठेवा की साइन आणि कॉसचं अलाइड अँगल चेंज होऊ शकतात. ठीक आहे, अलाइड अँगलचं बोलतो मी, अलाइड अँगल. ठीक आहे, अलाइड अँगल साइन कॉसच्या रिलेटिव्ह असणार, अलाइड अँगलच्या बाबतीत बोलतोय मी. ठीक आहे, आणि टॅनला मी कॉट मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, आणि सेकला मी कोसेक मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, किंवा कोसेकला सेक मध्ये, किंवा कॉटला टॅन मध्ये, किंवा कॉसला साइन मध्ये मी कन्वर्ट करू शकतो. कोणाच्या बाबतीत बोलतोय मी, अलाइड अँगलच्या बाबतीत. सो साइनला मी कॉट मध्ये कन्वर्ट नाही करू शकणार, साइनला कोसेक मध्ये मी कन्वर्ट नाही करू शकणार. सो फक्त साइनला कॉस मध्येच कन्वर्ट करू शकतो, किंवा कॉसला साइन मध्ये. ठीक आहे, हे रिलेशन आहे त्यांचे अलाइड अँगलचे. साइन कॉस, टॅनला कॉट बरोबर आणि सेकला कोसेक बरोबर. ठीक आहे, मग चेंजेस कसे होत राहतात, जर चेंजेस बघा कसे होत राहतात, व्यवस्थित लक्ष द्या. जर मला कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करायचंय, सपोज इथं कॉस एक्स आहे आणि मला कॉसला साइनच्या बाबतीत लिहायचंय. सो मी असं लिहिणार साइन पाय बाय 2. ओके, साइन पाय बाय 2 मायनस एक्स लिहिणार.
ठीक आहे. सो म्हणजे ही व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू म्हणजे ही. जर कॉस 50 जरी 1 येत असेल, जर समजा बोलते जर कॉस 50 जरी 1 येत असेल, सो साइन ह्याची व्हॅल्यू पण 1च येणार. समजतंय का? हे त्यांचं रिलेशन झालं. सो म्हणून मी असं लिहू शकतो याला. ओके, कॉसला साइन मध्ये मी असं लिहिणार. पण π/2 मायनस एक्स हे खूप डीप मध्ये आहे. हे मी तुम्हाला ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे बघा, थर्ड वाला लेसन, त्याची लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून पहिले स्टार्टिंगला बघू शकता आलाइड अँगल काय असतं. ठीक आहे, चला कॉसला मी कसं लिहिणार? कॉसला मी असं लिहिणार साइन इनवर्स ऑफ, इथं कॉसला मी असं लिहिणार साइन π/2 डिवाइड बाय 2 असेल तर साइनचं कन्वर्ट कॉस होतो. ठीक आहे, आणि अँगल कोणता आहे? 2 थीटा. सो -2 थीटा येणार. ठीक आहे, नेहमी मायनस, कारण मायनस केल्यावर नाही का 90 मायनस किती पण करा. सो माझा अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल पॉझिटिव्ह असतं. ठीक आहे, हे डीप मध्ये सांगितलेलं आहे, एवढं नाही सांगणार मी आता. चला साइन गेट कॅन्सल. सो π/2 -2 थीटा, वेअर y इक्वल टू π/2 -2. थीटा म्हणजे काय? थीटा म्हणजे tan इनवर्स ऑफ x. सो इथे येणार tan इनवर्स ऑफ x. चला पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. हे झालं y ची व्हॅल्यू. ठीक आहे, चला रफ करू का? रफ करतो, वरचं रफ करतो. लक्षात आता डिफरन्शिएट करतोय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो इथे येणार dy/dx इक्वल टू π/2 कॉन्स्टंट टर्म आहे, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. सो 0 - 2 ऍज इट इज, आणि tan इनवर्स x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो माझा आन्सर मायनस हे 2 1 जा 2 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, हे माझं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट आता. काढला का? ना क्वेश्चन नंबर 4. आता 4 मध्ये बघा काय आहे. y इक्वल टू साइन इनवर्स 2x रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो बघा साइन इनवर्स आहे, पहिले मी साइन कडे जाणार. ठीक आहे, चला 2 इंटू एक्स, बघा 2 इंटू एक्स आहे, आणि रूट मध्ये असेल तर इथं कॉस व्हॅल्यू पुट करू शकता. एक्सच्या जागी काय पुट करणार? कॉस पुट करू शकता. ठीक आहे, असं करू शकता तुम्ही. किंवा एक्सच्या जागी, नीट लक्ष द्या, एक्सच्या जागी तुम्ही काय पुट करू शकता? कॉस पण पुट करू शकता. ठीक आहे, बघा कसं सांगतो आता, नीट लक्ष द्या. पण ह्याला मॅच होतं ना 2 इंटू एक्स, सो 2 इंटू साइन. सो मी पुट करताना पुट एक्स इक्वल टू काय घेतोय? साइन थीटा. सो थीटा इक्वल टू काय येणार? साइन इनवर्स ऑफ एक्स, कारण साइन तिकडे शिफ्ट होणार. सो साइन इनवर्स ऑफ एक्स थीटा इक्वल टू, ओके चला पुट करूया, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 एक्सच्या जागी साइन थीटा. ओके, आणि रूट मध्ये 1 मायनस एक्सच्या जागी साइन थीटा पुट करतोय. सो इथे ना साइन एक्स स्क्वेअर आहे, सो साइन स्क्वेअर थीटा. आणि तुम्हाला माहिती आहे आयडेंटिटी काय असतं? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 असतं, बरोबर. आणि हे साइन तिकडे शिफ्ट करा, बघा 1 मायनस साइन स्क्वेअर आहे, सो हे तिकडे जाणार 1 मायनस साइन स्क्वेअर. हा म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाला मी कॉस स्क्वेअर थीटा लिहू शकतो. हे आयडेंटिटी माहिती तुम्हाला. ठीक आहे, सो इथे लिहिणार मी साइन इनवर्स 2 साइन थीटा रूट मध्ये कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे, हे आयडेंटिटी. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, सो राहिलं काय मग? साइन इनवर्स ऑफ 2 साइन थीटा, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, कॉस थीटा. मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे? बघा मॅच होत आहे. थीटा आहे, फक्त थीटा आहे, एक्स आहे, इथं एक्स आहे. सो इथं साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. कोणता येणार? साइन इनवर्स साइन 2 थीटा. ओके, का चुकायला लागलंय? साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, राहिलं काय फक्त? दॅट इज 2 थीटा, वेअर थीटा इज व्हॉट? 2 थीटा म्हणजे काय? साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स. सो इथं y ची व्हॅल्यू आली 2 साइन इनवर्स ऑफ एक्स. मग आता डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट with respect to x. So that time dy/dx equal to 2 as it is. Okay, sin inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय तर
1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे येतं. पण पाठीमागा आन्सर इथं प्लस मायनस दिलाय, सो आपला आन्सर काय आलाय प्लस. ठीक आहे, मायनस केव्हा येणार, ज्यावेळेस तुम्ही x इक्वल टू कॉस थिटा पुट करणार. चला 1 मायनस कॉस स्क्वेअर दॅट इज साइन येणार. हा, इथं कॉस येणार, साइन इंटू कॉस, साइन 2 तोच फॉर्म्युला येणार. कोणता फॉर्म्युला येणार, तोच येणार, इथं साइनचाच येणार. ठीक आहे, असं येणार. 2 कॉस पुट केला बरं, कॉस. पण पुट काय केलं होतं आपण, कॉस घेतला होता, सो इथं कॉस ऑफ इनवर्स एक्स येणार. मग ह्याचं डिफरन्शिएट काय येणार, मायनस 1 अपॉन रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस इथे येणार फक्त जर कॉस घेतला असेल तर. ठीक आहे, कोणतं पण मेथडने करू शकता. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. बघा फिफ्थ मध्ये काय करायचं, इथं y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 3x मायनस 4x क्यूब आहे. मग आता हे फॉर्म्युला बघा कुठं आहे, आता मी 2 फॉर्म्युला एक्स्ट्रा लिहिले, कारण हा फॉर्म्युला मॅच होणार नाहीये. सो साइन 3x आणि कॉस 3x चा कोणता फॉर्म्युला मॅच होतोय, 3 आहे कुठं बघा, इथं 3 स्टार्टिंगला आहे, साइन x, सो मी x च्या जागी साइन x लिहू शकतो. ठीक आहे, मायनस 4 बघा, मायनस 4 साइन x क्यूब आहे, सो इथं ना x क्यूब म्हणजे x च्या जागी साइन पुट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे हा फॉर्म्युला मॅच होईल. सो इथे येणार पुट x इक्वल टू साइन थिटा, वेर थिटा इक्वल टू काय ना, हे साइन तिकडे शिफ्ट करा, साइन इनवर्स ऑफ x. ठीक आहे, करा बघा आता पुट y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 3x म्हणजे काय, साइन थिटा, सो इथे येणार साइन थिटा मायनस 4 x क्यूब आहे, सो x चा क्यूब म्हणजे साइन क्यूब येणार. ठीक आहे, साइन क्यूब थिटा. चला पुट करा आता पटापटा, कॉस इनवर्स ऑफ 3 sin x मायनस 4 sin क्यूब थिटा. कोणाचा फॉर्म्युला आहे हा, फॉर्म्युला आहे sin 3x, बट इन टर्म्स ऑफ थिटा. दिस क्वेश्चन इज इन टर्म्स ऑफ थिटा, सो दॅट sin 3x च्या जागी थिटा, इथे ना थिटा. ओके, चला कन्वर्ट करायचं मला. साइनला कशामध्ये कन्वर्ट करताय, सो कॉस मध्ये, म्हणजे कॉस मध्ये का, कारण बाहेर कॉस आहे, सो आतमध्ये पण कॉस आणायचं. साइनला मी असं लिहिणार कॉस पाय बाय 2 मायनस कॉस डिवाइड बाय 2 येतं, सो कॉसचा साइन होणार. ठीक आहे, अँगल 3 थिटा आहे, 3 थिटा येणार, 3 थिटा. ओके, कॉस इनवर्स कॅन्सल, पाय बाय 2 मायनस 3 थिटा, वेअर पाय बाय 2 मायनस थिटा 3, वेअर थिटा इज साइन इनवर्स ऑफ एक्स. सो आता करा पुट व्हॅल्यू, सॉरी डिफरन्शिएट करा आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय ना मग, dy बाय dx इक्वल टू कॉन्स्टंट टर्म, म्हणजे कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, पाय बाय 2 चं 0 येणार. ठीक आहे, मायनस तसंच 3 ऍज इट इज अपॉन साइन इनवर्स एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, 1 बाय रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे तुमचा फायनल आन्सर असेल. ठीक आहे, क्वेश्चन बघा इझी आहे, फक्त तुम्हाला कम्पेअर करता यायला पाहिजे कोणता फॉर्म्युला घेतला पाहिजे. ठीक आहे, म्हणून हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 6 वाला, y इक्वल टू कॉस ब्रॅकेट मध्ये e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स अपॉन e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स. आता जर अँगल मध्ये जर इथं निगेटिव्ह पॉवर जर निगेटिव्ह असेल तर त्याला पहिले पॉझिटिव्ह करा. कसं करणार पॉझिटिव्ह बघा. ठीक आहे, y इक्वल टू कॉस e रेस टू एक्स मायनस, ह्याला मी असं लिहू शकतो का, e रेस टू मायनस एक्स ला असं लिहू शकतो 1 अपॉन e रेस टू एक्स लिहू शकतो, कारण बघा ना 1 अपॉन खाली घेतल्यावर त्याला पॉझिटिव्ह आला. ठीक आहे, हे माहिती तुम्हाला, e रेस टू एक्स प्लस 1 अपॉन e रेस टू एक्स. ठीक आहे, ह्या टर्मनी ह्याला मल्टिप्लाय करा, ह्या टर्मनी ह्याला मल्टिप्लाय करा, सो दॅट टाइम काय ना कॉस इनवर्स, सॉरी इनवर्स आहे ना, एक मिनिट बघू दे, कॉस इनवर्स असेल, कॉस इनवर्स कॉस इनवर्स कॉस इनवर्स. ठीक आहे, यांनी इकडे मल्टिप्लाय करा, सो e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स, सो e रेस टू एक्स चा स्क्वेअर होणार. ठीक आहे, e रेस टू एक्स चा स्क्वेअर किंवा 2x लिहिले तरी चालेल. ओके, मायनस 1 ऍज इट इज अपॉन हे e रेस टू एक्स ऍज इट इज राहणार. ठीक आहे, e रेस टू एक्स ऍज इट इज आणि अपॉन ही टर्म सेम तसं राहणार, e रेस टू एक्स
ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स, सो ई रेस टू स्क्वेअर राहणार. ठीक आहे, प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स एज इट इज राहणार, होल डिवाइड बाय ई रेस टू एक्स राहणार. सो ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. सो मी डायरेक्ट असं लिहितो बघा. असं कसं लिहिणार बघा, एवढं हे नाही करणार मी. ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे, हे याला मल्टिप्लाय केल्यावर ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 एज इट इज. आता 1 प्लस ह्याला समजा एक्स समजा. ठीक आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, 1 प्लस एक्स स्क्वेअर. सो कुठे 1 प्लस एक्स स्क्वेअर बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. सो इथं वर 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे, 1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा 1 मायनस मध्ये पण ह्याला पहिलं पॉझिटिव्ह करा. कसं करणार बघा सांगतो. इथे येणार कॉस इनवर्स ऑफ, ह्याच्यातून मायनस कॉमन काढू शकतो का मी, बघा मायनस कॉमन काढतो ह्याच्यातून. सो बघा हे मायनस आहे ना, सो इथं 1 पुढे येणार, मायनस कॉमन काढतोय मग 1 पुढे येणार, हे मागे जाणार. सो मायनस ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इथं ब्रॅकेट स्क्वेअर येणार, ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट अपॉन 1 प्लस, बघा 1 पुढे हे मागे लिहितो, हे रफ करतो, ई रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या काय केलंय बघा. 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स आहे. सो इथं ई रेस टू एक्स चा स्क्वेअर आहे. सो ई रेस टू एक्स ला मी टॅन एक्स पुट करू शकतो. कुठे गेलं टॅन एक्स, खाली 1 प्लस ई रेस टू एक्स ला मी टॅन एक्स पुट करू शकतो. ठीक आहे, हे झालं माझं ऍडजस्टमेंट. ओके, पहिले स्क्रीनशॉट काढा, हे रफ करतो आता. चला काढलं, रफ करतो. ठीक आहे, काढ लवकर पटकन. हा बघा आता नीट व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, चला पुट काय करतोय, पुट ई रेस टू एक्स ला मी टॅन थिटा पुट करतोय. ठीक आहे, ई रेस टू एक्स ला टॅन थिटा, वेर थिटा इक्वल टू हे टॅन तिकडे शिफ्ट होणार. सो टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स येणार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग आता बघा काय काय तर वाय इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ, बाहेर मायनस राहणार. ओके, 1 मायनस टॅन ई रेस टू एक्स म्हणजे टॅन थिटा. सो टॅन थिटा बट त्याच्यावर स्क्वेअर आहे. सो टॅन स्क्वेअर थिटा. ओके, आणि त्यांना 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, कारण ई रेस टू एक्सच्या जागी मी टॅन थिटा पुट करू शकतो. ठीक आहे, केला. आता मग हा फॉर्म्युला कोणाचा आहे मला सांगा, हा फॉर्म्युला कोणाचा आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सो दॅट इज कॉस टू एक्स. म्हणजे इथं काय ना कॉस इनवर्स ऑफ मायनस ऍज इट इज, आणि त्याला कॉस 2 थिटा. आणि हे लक्षात ठेवा की कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा, हे नेहमी लक्षात ठेवा. कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज कॉस इनवर्स थिटा. म्हणजे हे निगेटिव्ह निघून जाणार, समजतंय का, निगेटिव्ह टर्म निघून जाणार. हे झालं ट्रिग्नोमेट्रिकचा फॉर्म्युला झाले. ठीक आहे, मी ट्रिग्नोमेट्री मध्ये सांगितलेलं आहे ऑल. ठीक आहे, म्हणून ते लेसन पण IMP आहे, हा तर त्याच्यापेक्षा IMP आहे, म्हणून तो पहिला आहे. ठीक आहे, चला हेला मायनस निघून जाणार, फक्त थिटा राहणार. सो इथं काय नाही बघा, कॉस इनवर्स ऑफ दिस टर्म इज अ थिटा. सो मायनस निघून जाणार म्हणजे काय होणार, म्हणजे कॉस इनवर्स ऑफ कॉस 2 थिटा. सो गेट कॅन्सल, 2 थिटा इज रिमेनिंग. सो y इक्वल टू 2 थिटा मीन्स काय असतं, टॅन इनवर्स ऑफ ई रेस टू एक्स. मग याचा डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा बघू. dy बाय dx इक्वल टू, चला हे खाली लिहितो, हे रफ करतो पहिले वरचा. स्क्रीनशॉट काढा लवकर फास्ट. चला काढला बघा, हे इथं समजवतो तुम्हाला काय शॉर्ट आहे याचा. बघा dy बाय dx इक्वल टू ऍज इट इज टॅन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. सो एक्स म्हणजे ई रेस टू एक्स आहे. सो ई रेस टू एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, ई रेस टू एक्स येतं. सो 2 ऍज इट इज ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स अपॉन 1 प्लस ई रेस टू 2x होणार. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट फास्ट लवकर.
नाव सेकंड लास्ट क्वेश्चन घेतो मी, ठीक आहे. 8 क्वेश्चन कंप्लीट करतो मग व्हिडिओ स्टॉप करतो, ठीक आहे. चला बघा काय इथं y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस, बघा 1 मायनस 1 प्लस, सो 1 प्लस, पण इथं 9x आहे, पण इथं tan स्क्वेअर आहे, सो स्क्वेअर कुठून आणणार इथं मी, ठीक आहे. मग आता स्क्वेअर कसं आणणार बघा, इथं 9 आहे, सो 9 ला मी असं लिहू शकतो का 3 स्क्वेअर, ओके. 9 ला मी असं लिहू शकतो, ठीक आहे. 9 ला 3 स्क्वेअर लिहिणार, बाहेर x लिहिणार, ठीक आहे, ओके. 3 स्क्वेअर बाहेर x, पण मी ह्याला असा करू शकतो, हा 2 जो आहे ना तो x आतमध्ये लिहितो आणि 2 बाहेर लिहितो, असं करू शकतो, ठीक आहे. x आतमध्ये 2 बाहेर, सो मी ह्या टर्मला असं लिहू शकतो, ओके. सो मी डायरेक्ट लिहू शकतो कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस 3 रेस टू एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे. मग 3 रेस टू एक्स ला मी काय पुट करणार, 3 रेस टू एक्स ला मी tan थिटा पुट करणार, ठीक आहे. चला पुट 3 रेस टू एक्स इक्वल टू tan थिटा, ओके. वेअर थिटा इज, हे tan तिकडे शिफ्ट करा, सो इथे ना tan इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स, हे tan तिकडे शिफ्ट केला तर 3 रेस टू एक्स येणार, tan इनवर्स ऑफ 3 रेस टू एक्स. चला करा बघू आता, y इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 3 रेस टू एक्स ला मी tan थिटा पुट केलं, सो याच्या जागी tan थिटा, ओके, ब्रॅकेट स्क्वेअर, पण हा स्क्वेअर कुठे येणार इथं, इथे येणार 1 प्लस tan स्क्वेअर थिटा, ओके. कोणाचा फॉर्म्युला हा cos 2x चा, सो इथे येणार cos इनवर्स ऑफ 1 सॉरी cos 2 थिटाच्या फॉर्म मध्ये येणार, ओके. मग cos and cos inverse get cancel, only remaining is y equal to 2 theta, बरोबर. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा मग सांगतो ना. आता बघा पुढे काय करायचंय, पुढे काय दिलं तर y इक्वल टू 2 थिटा आहे, बघा 2 थिटा लिहिलं होतं, थिटा म्हणजे काय tan इनवर्स ऑफ 3 रेस टू x, ठीक आहे. चला आता पुढे बघा, व्यवस्थित लक्ष द्या तर समजेल तुम्हाला. चला डिफरन्शिएट करायचं फक्त, बाकी काय नाही करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, सो dy by dx इक्वल टू 2 as it is tan inverse of 3 raised to x, tan inverse x चा डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय, सो इथे ना 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर, पण इथं x म्हणजे काय 3 रेस टू x आहे, ठीक आहे, त्याचा स्क्वेअर, ओके. आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार 3 रेस टू x चा, मग 3 रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय तर a रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह येतं a रेस टू x log a येतं, सो जिथं जिथं a आहे तिथं 3 पुट करा, आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. म्हणजे इथे येणार 2 वर येणार, इथे येणार 3 रेस टू x log 3, ओके, इंटू येते 1 प्लस 3 स्क्वेअर, सो 3 चा स्क्वेअर 9 रेस टू x, एक तर असं लिहा किंवा असंच ठेवलं तरी चालेल, ठीक आहे. दॅट्स अप टू यू, ओके. स्क्रीनशॉट काढा. व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन बघा काय दिलं इथं, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये 4 रेस टू x प्लस 1 बाय 2 अपॉन 1 प्लस 2 रेस टू 4 रेस टू 2 रेस टू 4 x दिलाय, ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या, IMP क्वेश्चन आहे हा. बघा काय काय दिलं इथं, y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू x प्लस हाफ आहे. जर एखादं फंक्शन x रेस टू a प्लस b असेल आणि मला ह्याला स्प्लिट करायचं, सो मी असं लिहिणार x रेस टू a इंटू, कारण मध्ये प्लस आहे सो इंटू येणार x रेस टू b लिहिणार, ठीक आहे. x रेस टू a इंटू x रेस टू b लिहिणार, ठीक आहे. सो इथं काय येणार मग 4 रेस टू, बघा 4 आहे, सो 4 रेस टू x इंटू 4 रेस टू हाफ लिहिणार, ठीक आहे. असं लिहावं लागेल तुम्हाला, हाफ अपॉन 1 प्लस ह्या 2 ला, ह्या 4 ला मी असं लिहू शकतो का 2 रेस टू 2 स्क्वेअर, ओके, लिहू शकतो 2 चा स्क्वेअर आणि बाहेर 2 लिहितो, कारण 2 2 जा 4, कारण मी 4 ला फक्त एक्सपांड केलेलं आहे, ओके. 2 एक आतमध्ये घेतलाय, एक 2 बाहेर लिहिलाय, आणि हा x ला विसरू नका, ठीक आहे, एक्सपांड घ्या, ओके. चला आता बघा पुढे काय काय ना, ह्या मी 4 ला असं लिहू शकतो का साइन इनवर्स ऑफ 4 रेस टू x इंटू ह्या 4 ला असं लिहू शकतो का 2 चा स्क्वेअर, 4 ला फक्त 4 ला बोलतोय मी, 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, सो 2 चा स्क्वेअर 4 येणार, आणि बाहेर किती आहे 1 हाफ आहे, ठीक आहे. मग हा 2 गेट कॅन्सल, ओनली रिमेनिंग इज ओनली 2,
सो मी ह्याच्या जागी 2 लिहितो फक्त. ठीक आहे, ह्याच्या जागी फक्त 2. 1 प्लस 2 चा स्क्वेअर किती होता? 2 चा स्क्वेअर 4. सो इथे येणार 4 आणि बाहेर किती आहे? 2 आणि x आहे. ठीक आहे, बाहेर 2 आणि x आहे. सो मी 2 एक काम करतो, x पुढे लिहितो आणि हा 2 मागे लिहितो. ठीक आहे, हे झालं ऍडजस्टमेंट. नीट व्यवस्थित लक्ष द्या. हा, आता हे 2 जो आहे तो मी पुढे लिहितो. ठीक आहे, हा 2 पुढे लिहितो. 4x. हा बघा आता साइन इनवर्स x. सो साइनचा फॉर्म्युला बघा, 2 तसाच. 4x म्हणजेच tan थिटा पुट करू शकतो. 1 प्लस बघा 1 प्लस. ओके, 4x म्हणजे मी tan थिटा पुट करू शकतो. स्क्वेअर. ठीक आहे, मॅच होतोय फॉर्म्युला. सो हाच फॉर्म्युला आपल्याला कोणता? साइन 2 थिटाचा. सो काय येणार? पुट काय करणार? पुट 4x इक्वल टू tan थिटा, वेर थिटा इज, थिटा काय असणार? tan इनवर्स ऑफ, tan तिकडे शिफ्ट करा, 4x, tan इनवर्स ऑफ 4x येणार. ठीक आहे, पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर, तरफ करतो मी. चला, झाला असेल. ओके, चला, काय नाही, फक्त क्वेश्चन नंबर 9 जे आहेत ना ते सबस्टिट्यूशन मेथड आहे. ठीक आहे, फक्त हे फॉर्म्युला यायला पाहिजे. एकदा फॉर्म्युला आला की झालं. काय येणार? y इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2 4x च्या जागी tan थिटा अपॉन 1 प्लस tan थिटा. ओके, ह्याच्या जागी tan थिटा आणि स्क्वेअर आहे ना, तो स्क्वेअर मी इथे लिहितो. मग हा फॉर्म्युला. सो साइन हे रफ करून टाकतो. ठीक आहे, आणि हे लक्षात ठेवा काय पुट केले? 4x ला tan थिटा पुट केलाय आणि थिटा म्हणजे काय? tan इनवर्स ऑफ 4x आहे. हे लक्षात राहू दे. ओके, मला माहिती तुम्ही लक्षात नाही ठेवणार, तरी जवळ तसंच राहू देतो. फॉर्म्युला साइन 2 थिटाचा. ओके, कॅन्सल. सो 2 थिटा. ओके, थिटा म्हणजे काय? tan इनवर्स ऑफ 4x. हे रफ करतो. आता लक्षात द्या व्यवस्थित. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx equal to 2 as it is. tan इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह काय? तर 1 बाय. आतापर्यंत तोच फॉर्म्युला यूज करतोय, दुसरा कोणताच केलाच नाही जास्त. 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर, बट x इज हियर 4x चा स्क्वेअर. ओके, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार? डेरिव्हेटिव्ह 4x चा. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह 4x काढू शकतो. सो आता काय येणार? 4x चा डेरिव्हेटिव्ह काय? तो हे 2 तसाच 4x log 4 येणार. ओके, मान्य? 4x log 4 आणि 1 प्लस 4 चा स्क्वेअर 16x येणार. ठीक आहे, 16 रेस टू x येणार. 16 रेस टू x. नाहीतर मी x पुढे लिहिलं तर चुकेल पूर्ण सम. ठीक आहे, आणि हा टेक्स्टबुक मध्ये जे आहे ना इथं ऍडजस्टमेंट केलेली आहे. ऍडजस्टमेंट कसं करताय? किंवा असंच ठेवायचं असेल तर असं ठेवू शकता. त्याने काय केलंय? 2 ला असं केलंय वाटतं, आय थिंक 4/2 केलाय. ठीक आहे, 4/2 केलाय. सो 4/2 केला, तुम्हाला सांगितलं ना स्टार्टिंगला 4/2 इज नथिंग बट 2 असतं. सो आणि हे 4x. सो त्याला असं लिहिलं त्यांनी x प्लस हाफ. ह्याच्या जागी असं लिहू शकता. ठीक आहे, असंच ठेवलं तर चालेल. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. हा, डेली 1:30 वाजता लाईव्ह या आणि हे तुम्हाला हे जे काही फॉर्म्युला आहेत एका पेजवर लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 9 आणि 10 जमणार आहे. म्हणजे डिफरन्शिएशन, होल डिफरन्शिएशन तुम्हाला जमेल. ओके, चला तोपर्यंत बाय बाय.